दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार प्रवीण दरेकर यांच्यातर्फे भव्य गरबाचे आयोजन बोरीवलीमध्ये केले गेले आहेत। आमच्यासोबत स्वतः प्रवीण दरेकर जे सर काय सांगेल, किती धूम आहे गरबाची? नाही, आपण जाऊन गरब्याच्या गर्दीचा शॉट घ्या। मला वाटतं अभूतपूर्व अशा प्रकारची गर्दी या आमच्या रायगड प्रतिष्ठानच्या वतीनं जो गरबा आयोजित केले त्याला होते। याचं कारण जी गरबा क्वीन आहे किंवा सिंगर जी आहे भूमी त्रिवेदी, तिचाही परफॉर्मन्स अत्यंत उत्तम आहे। त्याच्यामुळे वादक असतील सारी टीम जीव ओतून त्या ठिकाणी गरबा प्रेमींना, गरबा रसिकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतायत। आणि त्याच्यामुळे मला वाटतं आमच्या बोरिवली परिसरातील गरबा रसिक अगदी दिलखुलास एन्जॉय करताना त्या ठिकाणी दिसत आहेत। आणि साधारण 20,000च्या आसपास रोज या ठिकाणी गरबा खेळत असतात आणि कुठल्याही प्रकारचा सुरक्षिततेला धोका न होता अत्यंत नियोजन अशा पद्धतीनं या ठिकाणी आमचा गरबा या ठिकाणी संपन्न होतोय। तुमच्या प्रतिष्ठानतर्फे लोकांना काय संदेश देणार, काय सांगणार? नाही, गरबा हा आपल्या देशाच्या संस्कृतीचं प्रतीक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना मांडली आणि त्याच्यामुळे जे जे आपले सांस्कृतिक उपक्रम आहेत ते देशभरामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी राबवले पाहिजे, त्याचा आनंद लुटला पाहिजे। आणि मला वाटतं नवरात्रीच्या उत्सवातनं तशाच प्रकारचा एक सांस्कृतिक संदेश आणि एकात्मतेचा संदेश आणि आपला देश आणि धर्माप्रती लोकांची आस्था अशा कार्यक्रमातून दिसून येते। बोरीवलीमध्ये 4 ठिकाणी गरब्याचे आयोजन केले गेले आहेत, पण सर्वात जास्ती गर्दी तुमच्या गरबामध्ये दिसत आहे। त्याचं कारण काय आहे? याचं कारण म्हणजे सगळ्यात बाळासाहेब ठाकरे हे मोठं मैदान आहे। दुसरं मैदान एवढं मोठं गरब्यासाठी उपलब्ध नाही आहे। दुसरं, या ठिकाणी आम्ही कमर्शियली काही नफा कमावण्याच्या उद्देशानं हा गरबा त्या ठिकाणी करत नाही। जे मध्यमवर्गीय आहेत, ज्यांना त्या ठिकाणी 5-5, 10-10 हजाराचे पासेस घेणं परवडत नाही, कष्टकरी आहे, पण त्यालाही वाटतं मी गरब्याचा आनंद मोठ्या ठिकाणी लुटला पाहिजे, हा बेसिक कन्सेप्ट आमचा त्या ठिकाणी आहे। आणि त्याच्यामुळं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। म्हणजे आम्हाला तर पासेससाठी एवढी गर्दी होते की काल परवा तर त्या ठिकाणी 3-3, 4-4 हजार लोक बॅरिकेड्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत होते। परंतु शेवटी खेळण्यासाठी मर्यादा आहे। 20-22 हजाराच्या वर खेळू शकत नाहीत, नाहीतर 30-40 हजार लोक यामध्ये घुसू शकतात। आम्हाला त्यांना आवरतानाच नाकी नऊ येतात। परंतु आमचे सर्व संयोजक जे आहेत, आमचे पिनाकिन शाह महावीर कन्स्ट्रक्शनचे जे पुढाकार या रंगरस गरब्यात असतो, यश दरेकर आहेत, प्रकाश दरेकर आहेत, जिग्नेश भुता आमचे आहेत, ही सारी मंडळी आणि त्यांची टीम या ठिकाणी अत्यंत व्यवस्थित नियोजन त्या ठिकाणी करत असते। आणि त्याच्यामुळे मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा एकत्रितपणे त्याचा आउटपुट म्हणून ही गर्दी या ठिकाणी होते। जे गरबा रसिक आहे त्यांची एक तक्रार आहे की टाईम खूप कमी आहे, 10 पर्यंत आहे, आणखी 12 पर्यंत केलं तर बरं होईल। 9, 10 आणि 11, 12 पर्यंत वेळ आमचं सरकार महायुतीचं करतंय। कारण उद्धवजी ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा आमचे देव कड्या कुलपात होते, आमचे उत्सव बंद होते। परंतु एकनाथरावजी शिंदे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत, त्यांनी लोकांच्या आनंदावर विरजण येणार नाही याची काळजी घेतली। आणि त्याच्यामुळे गेल्याही वर्षी शेवटचे 2 दिवस त्यांनी 12 पर्यंत दिले होते, यावेळेला 3 दिवस देत आहेत। आणि गरबाप्रेमींना त्या ठिकाणी एक वेगळा आनंद या वेळ वाढवण्यातून त्या ठिकाणी लुटता येणार आहे। कॅमेरामॅन हरीश नेगीसा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।